हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल द हंगर्स डायनिंग। आजची आपली रेसिपी आहे कोकोनट बर्फी। ते पण 2 कलरमध्ये मी इथे तुम्हाला बनवून दाखवणार आहे। चला तर बघूया आपल्याला त्यासाठी काय काय साहित्याची गरज आहे। चला तर सुरुवात करूया। सर्वात आधी आपल्याला इथे एक कढई घ्यायची आहे। त्यामध्ये साधारण 1 चम्मच मी साजूक तूप घातलेला आहे आणि यानंतर 2 कप इथे डेसिकेटेड कोकोनट घालून याला चांगल्या प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचं आहे, म्हणजे परतून घ्यायचं आहे। अगदी लाईट ब्राऊन कलर येईल तोपर्यंतच, आणि तुम्हाला हे कमी फ्लेमवरच म्हणजे लो फ्लेमवरच याला परतायचं आहे, जेणेकरून आपलं हे खोबरं जळणार नाही। आणि हे होते तोपर्यंत मी एका ट्रेला तूप लावून घेतलेलं आहे वड्यांसाठी। आता हे कोकोनट भाजून झालेलं आहे। यामध्ये आपल्याला साधारण 1 कप दूध लागणार आहे। आता हे दूध बघू शकता तुम्ही दूध यामध्ये चांगल्या प्रकारे ऑब्झर्व झालेलं आहे। अशाच पद्धतीने आपल्याला थोडंफार असं परतून हे दूध पूर्ण आटवून घ्यायचं आहे। यामध्ये बघू शकता हळूहळू हे दूध यामध्ये चांगल्या प्रकारे ऑब्झर्व झालेलं आहे। त्यानंतर यामध्ये 1 कप साखर मी इथे घालून घेतलेली आहे। याला पण आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे पाणी सुटेपर्यंत। बघू शकता ही साखर पूर्णपणे यामध्ये मिक्स झालेली आहे। याला आता हळूहळू पाणी सुटेल। बघू शकता साखर छान मिक्स झालेली आहे आणि आपल्याला एका ट्रेला आपण तूप पण लावून घेतलेलं आहे। तुमच्याकडे ट्रेमध्ये जर तुम्हाला वड्या बनवायच्या नसतील तर तुम्ही बटर पेपरवर पण या वड्या थापू शकता, कारण खूप सोपी पद्धतीने वड्या निघतील। बघू शकता साखरचा पाक एकदम इथे कडक होत आहे, तोपर्यंत हलवायचं आहे जोपर्यंत हे मिश्रण थोडंसं घट्ट होणार नाही। जर घट्ट नाही झालं हे मिश्रण तर तुमच्या खोबऱ्याच्या वड्या नीट पडणार नाही, याची तुम्ही काळजी घ्यावी। आणि यामध्ये थोडंसं मी व्हाईट रोज इसेन्स घातलेलं आहे, अलग अलग बाउलमध्ये टाकलेला आहे, कारण एका बाउलमधल्या मिश्रणमध्ये आपल्याला फूड कलर घालायचा आहे। हा ओरिजिनल मी बीटाचा रस काढलेला आहे आणि तो यामध्ये घातलेला आहे। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फूड कलर पण यामध्ये ॲड करू शकता। या पद्धतीने मी हे 2 कलर तयार केलेले आहे। आता या ट्रेमध्ये मी सर्वात आधी पांढऱ्या कलरची लेयर घालून घेणार आहे। अशा पद्धतीने आपण ट्रेमध्ये हे पूर्ण व्हाईट कलरचं जे मिश्रण आहे ते आपण व्यवस्थित थापून घेणार आहे। अगदी प्लेन झालं पाहिजे, या पद्धतीने याला स्क्वेअरमध्ये आकार देणार आहे। आणि दुसरी ही जी कलरची लेयर आहे ती पण यावर मी घालून घेणार आहे। तुम्हाला हवं तशी पतले जाड तुम्हाला तुमच्या पद्धतीने जशी पाहिजे असेल त्या पद्धतीने तुम्ही त्याचा थिकनेस ठेवू शकता। यावर मी थोडंसं कोकोनट असं भुरभुर केलेलं आहे। या वड्या मी फ्रीजमध्ये सेट करायसाठी ठेवल्या होत्या, अगदी व्यवस्थित सेट झालेल्या आहेत। सेट झाल्यामुळे या वड्या व्यवस्थित निघतील। आता चाकूनी व्यवस्थित आकाराने मी या वड्या तुम्हाला काढून दाखवणार आहे। खूप सोपी आणि टेस्टी ही रेसिपी आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कुठल्याही उपासाला किंवा कोणत्याही सणाला तुम्ही या वड्या घरी तयार करू शकता। खूप सोपी आणि जास्त सामान न लागणाऱ्या पण या वड्या आहेत। बघू शकता किती सुंदर आणि टेस्टी या वड्या तयार झालेल्या आहेत। बघा किती सुंदर या वड्या दिसत आहेत आणि अजून अलग शेपमध्ये मी तुम्हाला या वड्या कापून दाखवणार आहे। या शेपनी या वड्या कापल्यानंतर मुलं खूप आवडीने खातील आणि ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करा। आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।